दिल्लीमध्ये गुबुगुबू वाजल्यानंतर माना हलवणारे नंदीबैल पाठवण्यापेक्षा यांचा सगळ्यांचा अगोदर त्यांना विरोध होता, थेट त्यांनी बोलूनही दाखवलं होतं यामधील काही आमदारांनी, आणि आता त्यांना विरोध न करता ते थेट पक्ष प्रवेश करतायत. मला असं वाटतं की हेच सगळं मायबाप जनता बघते की केवळ पदासाठी आणि केवळ शेतकऱ्यांचं ताटात ज्यांनी माती कालवली त्या भारतीय जनता पक्षाचे हात बळकट करण्यासाठी कशा पद्धतीचं तडजोडीचं राजकारण होतंय हे मायबाप जनता बघते आणि जनता याचं उत्तर नक्की देते. तुम्ही तयार आहात या लढतीसाठी? 100%. कसं असतं की तुमचा नेमका हेतू काय आहे हे फार महत्त्वाचं असतं, आणि हा हेतू शुद्ध जेव्हा असतो तेव्हा समोर कोण आहे, काय आव्हान आहे याची कधीच पर्वा करायची नसते. आणि माझा हेतू सरळ, स्वच्छ, स्पष्ट आहे की ही लढत ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढत आहे. दिल्लीमध्ये गुबुगुबू वाजल्यानंतर माना हलवणारे नंदीबैल पाठवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी डरकाळी फोडणारे वाघ गेले पाहिजेत, ही सर्वसामान्य महाराष्ट्राची भावना आहे. आणि हा जर हेतू घेऊन निवडणुकीला सामोरं जातोय तर समोर कोण आहे आणि आव्हान काय आहे याचा विचार करण्याची आवश्यकता नाही. अजितदादांनी तुम्हाला आव्हान दिलं होतं की शिरूरमधून तुम्ही निवडून कसे येतात, त्यानंतर सगळ्या ह्या घडामोडी सुरू झाल्यात. आता अजित पवारांना गेल्या काही दिवसात उमेदवार मिळत नव्हता, मात्र आता दुसऱ्या पक्षातून उमेदवार म्हणून तुमच्या विरोधात उभा करावा लागला. मला वाटतं तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर आहे. आणि यामुळे दादा फार मोठे नेते आहेत, त्यांच्याविषयी मी खरंच काही बोलणार नाही. परंतु इतक्या मोठ्या नेत्याला जर आव्हान दिल्यानंतर उमेदवार आयात करावा लागत असेल तर सर्वसामान्य जनतेची भावना काय आहे याची कल्पना त्यांना नक्कीच आली असेल. दुसरीकडे आपण पाहतो की बारामती लोकसभा मतदारसंघामधून विजय शिवतारे शिवसेनेच्या धनुष्यबाण किंवा कमळावर या दोन्हीपैकी कुठल्याही चिन्हावर लढायला तयार, मात्र ते ठाम आहेत की मी निवडणूक बारामतीची लढवणारच आहे. काय वाटतं या सगळ्या बाबत? मी पुन्हा तेच म्हणतो की जेव्हा तुमचा हेतू शुद्ध असतो तेव्हा मनोमिलन फार सहज होतं, जे महाविकास आघाडीचं होताना आपल्याला दिसतंय. परंतु महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नाही. हेच बारामती लोकसभा मतदारसंघ असेल किंवा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2 दिवसापूर्वी घेतलेली बैठक असेल, आणि त्यामध्ये जर माननीय मुख्यमंत्री महोदयांना जे 20-20, 22-22 लाख लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतात अशा खासदारांना, 5-5 लाखाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांना जर तुमची कुंडली माझ्याकडे असा दम द्यावा लागत असेल तर मला वाटतं यातूनच ही गोष्ट स्पष्ट होते की सगळं काही आलबेल नाही महायुतीमध्ये. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.